प्रलंबित वेतन करार ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापनाने लवकरात लवकर करावा आणि मागील थकबाकी तात्काळ द्यावी। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणारा थकीत डीए तात्काळ सुरू करावा। मागील 5 वर्षापासूनची डीएची थकबाकी तात्काळ द्यावी। यासह अन्य मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून आझाद मैदानावर सुमारे 300 कंत्राटी कामगारांच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात येत आहे। मुंबईतील ॲक्सिस बँकेत काम करणाऱ्या 3500 कंत्राटी कामगारांना गेल्या 30 वर्षापासून कोणताही खंड न घेता निरंतर काम करूनही पगारवाढ करण्यात आलेली नाही। त्यातच मागील 5 वर्षापासून आणि कोरोनाचे निमित्त सांगून ॲक्सिस बँकेने कामगारांचा हक्काचा असलेला केंद्रीय सरकारी महागाई भत्त्याप्रमाणे मिळणारा डीए व वेतन करार थकीत ठेवला आहे। आपल्या मागण्यांसंदर्भात ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्रीय अर्थ मंत्रालय यांना संयुक्त कामगार कृती समितीने पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही। ठेकेदार बदलला आहे, मात्र नवीन सुधारित वेतन करार होत नाही। आम्ही प्रत्येक शाखेतील कर्मचारी बँकेचे काम संकटात येणार नाही, बँकेला आर्थिक नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आंदोलन करत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही आझाद मैदान इथं उपोषणस्थळी भेट दिली। 15 जानेवारीपर्यंत कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी या उपोषणात राजेश बंडागळे, सचिन करमुरकर, नितीन हडदळे, विठ्ठल पंडित, दिलीप गायकवाड, समर्थ कामगार संघटनेचे रामदास पाटील, रुपेश परीट, स्वप्नील कालेकर यांच्यासह कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।